मित्रांनो, सप्रेम जय भीम. पाहूया, भारतात संघर्षाची ठिणगी उडाली. इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतीय समाज हा पूर्णपणे वर्णव्यवस्था आणि जातीभेदाने पोखरून गेलेला होता. येथील जिवंत माणसांना जनावरांपेक्षा हीन दर्जाची वागणूक दिली जात होती. त्यांना असह्य अशा मरणयातना दिल्या जात होत्या. जिवंत माणसांना चाबुकाने अमानुषपणे बदडले जात होते. पदोपदी त्यांना अपमानित करण्यात येत होते. त्यांचे अमानुषपणे शोषण केले जात होते. ऋग्वेदात शूद्राती शूद्रांना अत्यंत हीन आणि अति दयनीय संबोधले जात होते. मनुस्मृती, ऋग्वेद, महाभारत, रामायण, शतपथ ब्राह्मण, हरिवंश पुराण, विष्णू रहस्य इत्यादी ग्रंथात, तसेच वशिष्ठ मुनी, कौटिल्य, नारद, शंकराचार्य इत्यादी आपस्तंभ, बौधायन, जैमिनी इत्यादी ब्राह्मण पंडितांनी अत्यंत निर्लज्जपणे अस्पृश्यांचे शारीरिक तसे मानसिक शोषण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शूद्राती शूद्रांचा युगानुयुगे मानवतेला लाजवेल याप्रमाणे शोषण होत राहिला.